नमस्कार, SM स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी स्नेहल। चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। आषाढी एकादशी निमित्त पायी दिंडीतील वारकऱ्यांना राष्ट्रीय महामार्ग वाहतूक सुरक्षा पोलिसांकडून अल्पोपहाराचे वाटप। आषाढी एकादशी निमित्त पायी दिंडी वारीला संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी संप्रदाय मंडळी मोठ्या उत्साहाने विठ्ठल दर्शनासाठी महिला, आबालवृद्ध वारकरी पायी दिंडीतून पंढरपूरला जातात। खाकी वर्दीतील पोलीस म्हणजे एक क्रूर, निर्दयी माणूस अशी समाजात ओळख असणारी व्यक्ती। मात्र खाकी वर्दीच्या एका तुमच्या आमच्यासारखेच मन, भावना, घर, परिवार असणारा, कामाचा ताणाने क्रूरपणे प्रसंगी माणुसकी दर्शन घडवणारा हळव्या मनाचा माणूस असतो हे कधीही नाकारून चालणार नाही। हेच पहा, मनावरील कर्तव्याचा ताण बाजूला ठेवून रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील बोरगाव टोलनाका येथे आषाढी एकादशी निमित्त पायी दिंडी वारीला चाललेल्या वारकऱ्यांना एक मदतीचा हात देऊन कर्तव्यस्थळावरूनच विठ्ठल दर्शनासाठी ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता ज्ञानोबा तुकारामचा नामघोष करत पंढरपूरला चाललेल्या वारकऱ्यांचा मार्ग अडवून हायवे ट्रॅफिक बोरगाव पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील, शिरसाट साहेब आणि सर्व पोलीस अंमलदार यांच्या वतीने पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना अल्पोपहार देण्यात आला। हे पुण्यकर्म करताना पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी वृंद यांच्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणित होताना माणुसकीचे दर्शन होत होते। यातून एक लक्षात येते, खाक्या वर्दीतील पोलीस हाही तुमच्या आमच्यासारखाच हाडामांसाचा, हळव्या मनाचा प्रथम माणूस आहे। या प्रसंगी उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले हायवे ट्रॅफिक बोरगाव हायवे पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील, शिरसाट साहेब आणि सर्व राष्ट्रीय महामार्ग वाहतूक सुरक्षा पोलीस अंमलदार, टोल प्लाझा, राष्ट्रीय महामार्गावरील देखभाल कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने सहभागी झाले। डाव्या बाजूने 2 लाईन मध्ये जायचं आहे, 2 मध्ये लाईन जायचं आहे म्हणजे आपल्याला पुढच्या माणसाला आपण कव्हर करून चालायचं रस्त्याच्या कडेने। कुठेही जाताना आपल्याला धक्का सुद्धा लागला नाही पाहिजे अशा पद्धतीने प्रवास करत जायचं आहे। तुम्हाला तुमच्या पुढच्या प्रवासासाठी आमच्याकडून शुभेच्छा। महामार्ग कवठेमंकाळ पोलिसांच्याकडून आपले सहर्ष स्वागत।